निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्र, डोक्यावरून पांघरून घेऊन झोपण्याची बऱ्याच जणांना सवय असते। त्यांना जर विचारलं तर असं का, तर ते म्हणतात नाही आम्हाला अगोदरपासूनच ही सवय आहे। ती सवय त्यांची सुटू शकत नाही, ते घेतलं नाही तर त्यांना झोप येत नाही। पण याचे दुष्परिणाम कोणते असतात, याचे दुष्परिणाम जाणून घेण्याकरता आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे। कारण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही। त्याकरता त्याला पर्याय म्हणून काय केलं पाहिजे, जे लोक थंडी वाजू नये म्हणून घेतात त्यांनी असं कानाभोवती काहीतरी चांगल्या प्रकारचं बांधलं पाहिजे, ज्यामुळे थंडी वाजणार नाही डोक्याला। परंतु डोक्यावरून पांघरून घेऊन झोपणं हे योग्य नाही। तसंच काही जणांना काय होतं की आम्हाला लाईट नको, प्रकाश नको, गडद अंधार राहावा म्हणून ते करतात। तर त्याच्यासाठी दुसरे पर्याय पण अवलंब करता येतील हे डोक्यावरून पांघरून घेण्यापेक्षा। काही जणांना वाटतं की आवाज येऊ नये, आता पांघरून घेतल्यानं आवाज यायचं काय बंद होणार नाही। तर जिथं सोर्स आहे, मूळ आहे, ते आवाज म्हणजे असे पर्याय शोधले पाहिजेत। परंतु डोक्यावरून पांघरून घेऊन झोपण्याची सवय नसली पाहिजे। याचे दुष्परिणाम कोणते असतात पहा। कारण काय होतं की जेव्हा ती व्यक्ती डोक्यावरून पांघरून घेते, ते किती थोडंसं जाड असेल, मध्यम असेल, पातळ असेल, परंतु आपण किंवा ती व्यक्ती जे हवा आत घेते आणि तो बाहेर श्वास सोडते, तर तोच श्वास काही प्रमाणामध्ये तो आतमध्ये त्या पांघरुणाच्या राहतो आणि तोच परत मध्ये घेतला जातो। असं वारंवार पुन्हा पुन्हा होतं। म्हणजे काय होणार की जे हवेमधला जो ऑक्सिजन असतो फ्रेश मोकळ्या हवेतला, त्याचं प्रमाण या हवेमध्ये कमी कमी होत राहणार। पर्यायाने काय होणार, ही हवा आतमध्ये घेतल्यानंतर रक्तातलं पण जे प्रमाण आहे ऑक्सिजनचं ते पण हळूहळू कमी व्हायला जाणार। आणि मग हे ऑक्सिजन कमी शरीरामध्ये बऱ्याच वेळा करता काळा करता राहिलं, बऱ्याच तासा करता राहिलं, तर त्याचा काय दुष्परिणाम होणार, प्रत्येक अवयवावर, प्रत्येक पेशीवर त्यांचं जे मेटाबॉलिझम असतं, त्यांची जी प्रक्रिया आहे की चांगले घटक मध्ये घ्यायचं, विषारी घटक हे बाहेर काढून टाकायचं, तर ही प्रक्रिया मंदावते। त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे ते तंदुरुस्त राहणार नाही। म्हणून काय केलं पाहिजे की हे तोंडावरून पांघरून घेणं टाळलं पाहिजे। जर आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामध्ये चांगल्या प्रकारे ठेवायचं असेल, मग तुम्ही फ्रेश तरतरीत राहाल, तुमचं हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे राहायला मदत होईल, तुमचं ऑक्सिजन पातळी चांगल्या प्रकारे राहायला मदत होईल, तुमची श्वसन संस्था चांगल्या प्रकारे राहायला मदत होईल। म्हणून तोंडावरून किंवा डोक्यावरून पांघरून नाही घेतलं पाहिजे। दुसरं आहे, याच्यामुळे काय होतं की जी आपल्या श्वासातून बाहेर हवा पडत असते ती उष्ण असते। हे पुन्हा पुन्हा बाहेर हवा पडल्यामुळे काय होतं की त्या याच्यातली उष्णता वाढते। आणि झोपेसाठी कसं पाहिजे असतं की जे आपल्या खोलीतलं वातावरण असतं त्यापेक्षा थोडंसं थंड वातावरण जर तुम्हाला करता आलं तर ते चांगली झोप येण्याकरता आवश्यक असतं। आपण नेहमी म्हणतो की अंधार असावा, गडद अंधार रूम मध्ये असावा आणि वातावरण थोडंसं थंड असावं, म्हणजे त्या व्यक्तीला चांगली झोप होत असते। पण त्याच्या उलट इथं घडतं। इथं काय होतं की ते वातावरण उष्ण बनतं, गरम बनतं, आणि गरम बनल्यामुळे त्या व्यक्तीची झोप मोड सतत होऊ शकते, चुळबुळ सतत त्या व्यक्तीला होते आणि गाढ चांगली झोप त्याला येणारच नाही। म्हणून काय होतं की हे झोप चांगली येण्याकरता तुमचे हे उष्णता जी आहे तयार झालेली ती जर कमी करायची असेल तर डोक्यावरून पांघरून नाही घेतलं पाहिजे। म्हणजे काय होईल की फ्रेश हवा येईल आणि ही हवा मोकळी बाहेर निघून जाईल। अशी हवा खेळती राहिली पाहिजे, त्यानं तुमचं ऑक्सिजन चांगलं राहील, तुम्हाला झोप पण चांगली येईल। तसंच काय होतं की ज्यांना काही श्वासाचे बिमाऱ्या होतात त्यांच्यामध्ये बऱ्याच जणांना असं दिसून आलेलं आहे की त्यांना डोक्यावरून पांघरून घ्यायची सवय आहे। जे दम्याचे रुग्ण असतात त्या दम्यांच्या पेशंटमध्ये तर हे सवय अजिबात नसली पाहिजे, किंवा जे लोक यांना सवय असेल त्यांना कालांतरानं दमा होण्याची शक्यता पण जास्त असते। म्हणून ही सवय, कारण श्वासामध्ये काय होणार, रेस्पिरेशन मध्ये जी हवामध्ये जाते, जी बाहेर येते, म्हणजे फुफ्फुसाचा जो पहिला संबंध येतो हवेशी, तर याला चांगला पुरवठा झाला तर ते चांगलं डेव्हलप होईल, त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील, फुफ्फुसांचं आरोग्य चांगल्या प्रकारे चालेल। परंतु जर आपण त्यांना हवाच जर खराब देऊ लागलो तर ते चांगल्या प्रकारे कार्य करणार नाही आणि दम्यासारख्या किंवा इतर बिमाऱ्या पण त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागू शकतात। तसंच काय होतं की ॲपनिया नावाचा एक त्रास असतो, ज्याच्यामध्ये काय होतं की त्या व्यक्तीला झोपल्यानंतर ती व्यक्ती दचकून जागी होती, मग त्याला श्वास अडकला काय की असं वाटतो आपल्यामध्येच। तर हा श्वास अडकत असतो कधी, त्याला याला म्हणतात ॲपनिया। म्हणजे ते पोस्टेरियर म्हणजे घशामध्ये जे असतं वरची जे आपण टाळू म्हणतो ते जी पाठीमागं चिटकत असते
किंवा जीभ पाठीमागे थोडी सटकते आणि त्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीला श्वास मध्येच बंद पडल्यासारखं वाटत असतं किंवा पडू पण शकतो. असं जर प्रकार एखाद्याला असेल तर हा बाहेर जर डोक्यावरून पांघरून घेतलेलं नसेल तर त्या आजूबाजूच्या लोकांना कोणाला दिसू शकतो की हा त्रास होऊ लागलाय. पण जर डोक्यावरून पांघरून घेतलेला असेल तर मध्येच काय त्रास होऊ लागला हे पण कोणाला कळणार नाही. त्या व्यक्तीला जर स्वतःहून जागा झालं आणि स्वतःहून त्याने या अंगावरचं त्या अंगावर किंवा पोझिशन बदलली तर ते ठीक आहे. पण जर त्या व्यक्तीला ते सुधारलं नाही किंवा समजलं नाही तर ही गंभीर बाब बनू शकते. अशा प्रकारे काही केसेसमध्ये जाग्यावर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून डोक्यावरून पांघरून घेणं ही किती गंभीर बाब आहे किंवा किती वाईट सवय आहे. तसंच काय होत असतं की डोक्यावरून पांघरून घेणाऱ्याच्या मध्ये काय होतं की इन्सॉम्निया नावाचा एक आजार पाठीमागे लागत असतो. इन्सॉम्निया म्हणजे काय म्हणतो आपण, डिस्टर्ब स्लीप म्हणतो आपण. म्हणजे झोप ही चांगली झोप येणार नाही, शांत झोप येणार नाही, गाढ झोप येणार नाही. ते कशी राहणार, डीप स्लीप होणार नाही. ही थोडीशी चुळबुळ केल्यासारखी, म्हणजे थोडी येणार झोप, थोडे जागे होणार, थोडी झोप येणार, थोडे जागे होणार. म्हणजे याला चांगली गाढ झोप आणि गाढ झोप जर चांगली आली नाही तर त्याचा दुसरा परिणाम काय होणार की आपल्या शरीरामध्ये जे काही दिवसभर झीज झालेली आहे सगळ्या अवयवांची, सगळ्या पेशींची, ज्याला आपण टेअर अँड वेअर असं म्हणतो, तर ही झीज भरूनच निघणार नाही. जे तुम्हाला एनर्जी लागत असते दुसऱ्या दिवसाकरता, ही एनर्जी तुम्हाला फ्रेश उठल्यानंतर जे वाटलं पाहिजे ते अशा व्यक्तींना उठल्यावर फ्रेश वाटणार नाही. आळस तसाच राहणार, अंग दुखल्यासारखं वाटणार, डोकं सुन्न तसंच राहणार. म्हणजे फ्रेश चरचरीतपणा, टवटवीतपणा वाटणार नाही. नवीन दिवस उगवला याचा त्यांना आनंद वाटण्यापेक्षा त्यांना ते बोर वाटेल किंवा त्यांना त्याचा आनंद घेता येणार नाही. म्हणजे काय होतं की हा इन्सॉम्निया मागे लागू नये, तसंच त्या अपनियाचा त्रास होऊन जीवाला धोका होऊ नये किंवा दम्यासारखा आजार मागे लागू नये, श्वासाचे इतर आजार मागे लागू नयेत, तुम्हाला झोप चांगली यावी आणि ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामध्ये चांगल्या प्रकारचं राहावं, हे सगळे जर फायदे पाहिजे असतील तर हे फायदे मिळवायचे असतील तर त्यासाठी सवय काय केली पाहिजे की तुम्ही कानाला काय बांधायचं ते बांधावरून, मफलर बांधा, कपडा बांधा, दुसरं स्कार्फ बांधा, परंतु चेहरा झाकू नका. चेहरा हा उघडा राहिला पाहिजे. तुम्ही वाटलं तर डोळ्यासाठी अंधार पाहिजे असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधू शकता वेळी किंवा डोळ्याचे जे पॅड्स असतात ते वापरू शकता. परंतु पूर्ण चेहरा झाकून घेणं किंवा डोक्यावरून पांघरून घेणं ही सवय अतिशय वाईट आहे आणि ही अतिशय वाईट सवय तिचं दुष्परिणाम लक्षात यावेत म्हणून आजचा व्हिडिओचा मुद्दाम हा खटाटोप केलेला आहे. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे नियम आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.